खाली इथं ठेव. शुभ सकाळ. आज रविवार 7 जून. आज मी नाश्त्याला आलू पराठे बनवायचं ठरवला. आलू पनीर पराठा काहीतरी वेगळं करावं म्हणून आज आलू पराठे बनवायलाच घेतले. साऊ आणि अन्वी बाल उपासनेला गेल्या होत्या, त्या पण नुकत्याच आल्या होत्या. मग त्यांना आल्या पहिले नाश्ता लागतो आणि ते पण आज घरात होते. मला आपण काहीतरी वेगळंच बनवावं म्हणून मग पराठे बनवायला घेतले. आणि त्याच्यानंतर मग आम्ही थोड्या वेळाने नाश्त्याला बसलो सगळेजण सोबत, कारण रविवारच आम्ही असे सोबत सगळे नाश्त्याला बसतो. साऊ पण पराठा करत होती, ती लगेच पराठा बनवायला बसली. तिला आवडतं असं लाटायला वगैरे. ती चपात्या वगैरे करत असताना पण ती अशीच पीठ दे मम्मी, मी चपाती बनवते, तिचा चालूच होता. त्याच्यानंतर मग आमचा नाश्ता झाला आणि मग नंतर मग काय आज रविवार आणि मग तारक मेहता बघत बघत आम्ही नाश्ता संपवला. आणि मग आज काय रविवार बोलल्यावर काय बाप लेकीचं प्रेम काय उतूच जात होता. आणि त्या फोनसाठी सगळी लाडीगोडी चालली होती. तिला फोन हवा होता. मग काय पप्पांना मिठी काय मारणं काय चालूच त्यांची. काय मग आज जामच उतू चालला होता. अन्वी पण बसली इथे. नाश्ता झाला अन्वीचा. त्याच्यानंतर मग भाकऱ्या करायला घेतल्या. भाकऱ्या करायला म्हणजे आज माझ्या बहिणीच्या नवऱ्याचा वाढदिवस होता आणि तिचा अचानक कॉल आला की आपण तारेघर ते फार्म हाऊस आहे तिकडे जायचं म्हणून. तर मग तिने जिरा राईस आणि मला भाकऱ्या करायला सांगितल्या. बाकीचं सगळं ती घेऊन येणार होती. आणि आता कुठेतरी बाहेर जायचं फिरायला बोल्यावर मग ह्यांची पण काय जोरदार तयारी. कोण कांदा कापते, कोण लिंबू कापते. मग आमची झाली तयारी जायची. आम्ही निघालो आणि आम्हाला एक केक शॉपमधून केक पण घ्यायचा होता, कारण तिकडे जाऊन आम्हाला केक वगैरे कापायचा होता. मग आम्ही निघालो थोड्या वेळातच आणि पोचलो तिथे आम्ही. आणि बाकी सगळे आतमध्ये होते, आम्ही बाहेरच उभे होतो. छान होतं बाहेरचं वातावरण वगैरे, पण आतमध्ये आहे खूप. तर आम्ही काजूवाडी म्हणून गाव आहे आणि आतमध्ये गेले. भाऊ उभेच होते, भाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांचे मित्र वगैरे आले होते. सगळी माऊ आलेली, हे बघा आमची माऊ. आणि मिनलचे दीर वगैरे आलेले, ते भाऊंचे मित्र आलेले. भरपूर आम्ही होतो, तरी 7-8 जण आम्ही होतो सगळे सोबत. आम्ही जेवण वगैरे सगळं सोबत नेला होता. आणि मग नंतर इथे 100 रुपये एक माणसी, 1 तासाचे 100 रुपयाचं आहे. एवढे काय राईड वगैरे नाही इथं, पण आहे ओके. पाणी खूप खोल होता. मी तर त्या पाण्यात जास्त उतरलेच नाही, मला जाम भीती वाटत होती. पूर्ण मानेपर्यंत माझ्या पाणी लागत होतं. साऊला यांनी धरून ठेवली होती. जास्त काही पाण्यामध्ये मी गेलेच नाही. थोडी गेले, परत ते धरूनच मी होते, कारण पूर्ण हल्ल्यासारखं होत होतं, दम लागल्यासारखं होतं त्या पाण्यामध्ये, कारण भरपूर पाणी होता. लहान मुलांसाठी एवढं नाही, ज्यांना पोहाणी येत असेल ती मुलंही बघा ही बरोबर उड्या मारत होती, पण आम्हाला काही जमतच नव्हतं त्याच्यामध्ये. पण मस्त आहे आजूबाजूला असं वातावरण. आपण काय असेल जेवण वगैरे नेऊ शकतो. मग त्याच्यानंतर मजा केली थोडी. मी तर बाहेरूनच फोटो काढत होतो. ते मला बोलत होते अगं ये तू, पण मला भीतीच वाटत होती जाम. आमचं चालू आहे. मिनलला मस्त पोहाणी येते. साहूने ते हे टायर नेले होते. आम्ही तिकडे मानस हॉटेलला गेलो तेव्हा तिथूनच ते टायर घेतलेले साऊला आणि माऊला. मग त्याच्यामध्ये मस्त तरंगत होते ते. मी हे बघा, मी बाहेरूनच व्हिडिओ चालल्यात माझ्या, मला आतमध्ये जायलाच भीती वाटत होती. मस्त फोटो वगैरे काढले बाहेरूनच. नंतर मी उतरले, पण मी जास्त नाहीच पाण्यामध्ये गेले. त्याच्यानंतर मग तिथे जेवणाचं बघत होतं, पण आम्हाला जागा एवढी नाही भेटली आणि पाणी पण आम्ही जास्त नव्हता नेला. मग आमचा विचार ठरला की घरीच जायचं जेवायला. मग आम्ही घरी आलो सगळे एकत्र जेवायला. व्हेज नॉनव्हेज होता. मिनलनी सगळं करून आणलेलं. मी फक्त राईस आणि भाकरीच केली होती. तिने बाकी सगळं भाज्या वगैरे आणलेल्या, चिकन मटन हे काही व्हेज खातात म्हणून व्हेज भाजी वगैरे आणलेली, बिर्याणी आणली होती.
आणि मस्त आम्ही इथे बाहेरच जेवलो. जेवायला भरपूर 4:30 तरी वाजले. जाम भूक लागली. जेवण झाल्याच्या नंतर मग भाऊंचा केक घरीच कापला, कारण आमचा तिकडे प्लॅन होता केक कापायचा. तर मग आम्हाला नाही जमलं केला. मग म्हटलं चला आता इथे जेवण झाल्याच्या नंतर आम्ही केक सेलिब्रेट केला. तुम्हाला कसा व्लॉग वाटला असा मस्त आमचा बर्थडे साजरा झाला भाऊंचा. आणि तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग सबस्क्राईब करा. कमेंट करून सांगा. चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा. माझा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा.